मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा कल्याणी अंबरनाथ दौरा आहे आणि यासाठी मोठ्या प्रमाणात पदाधिकारी जे आहेत त्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर असलेल्या मेळाव्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले पाहायला मिळत आहेत। मी सध्या उभा आहे अंबरनाथमधील पनवेलकर सभागृहाबाहेर आणि आपण पाहू शकता या ठिकाणी मोठा उत्साह जो आहे तो मनसे कार्यकर्त्यांमध्ये दिसून येतोय। शेकडो मनसे पदाधिकारी जे आहेत ते या सभागृहामध्ये आलेले पाहायला मिळत आहेत। एकंदरीत थोड्या वेळातच या ठिकाणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः या ठिकाणी मार्गदर्शन करत पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहेत। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा हा महत्त्वाचा मानला जात आहे। नेमकं या मेळाव्यामध्ये राज ठाकरे आपल्या पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। मात्र राज ठाकरे स्वतः या ठिकाणी येऊन पदाधिकाऱ्यांशी बोलणार असल्याने मोठी उत्सुकता आणि आनंद जे आहे त्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये असलेला दिसून येत आहेत। आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर, काय सांगाल, आज राज ठाकरे स्वतः या ठिकाणी येणार आहेत, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत, काय उत्सुकता तुम्हाला लागते? प्रत्येक कार्यकर्त्याला सन्माननीय राजसाहेबांचं भाषण असेल किंवा संबंधित आपल्याला मार्गदर्शन असेल हे लाभलं पाहिजे ही प्रत्येकाची इच्छा असते। आज सन्माननीय राजसाहेब कल्याण लोकसभा क्षेत्राचा दौरा करत आहेत। अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर यातील सर्व पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील त्यांना आज मार्गदर्शन करणार आहेत आणि सन्माननीय राजसाहेब ज्या पद्धतीने आम्हाला जे मार्गदर्शन करतील ते आम्ही पुढे ते अंमलात आणू। दुसरीकडे पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात बॅनर लागलेले आहेत। ठाकरे गटाचे देखील या ठिकाणी उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे दोघांचे बॅनर लागलेत। काय वाटतं दोघांचे एकत्र येण्यामध्ये? प्रत्येक सर्वसामान्य महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला प्रत्येकाला अगोदरपासूनच वाटत होतं की दोन्ही बंधू एकत्र यावे आणि महाराष्ट्रामध्ये एकच ब्रँड, तो आहे ठाकरे ब्रँड। तर येणाऱ्या दसरा मेळाव्यामध्ये शिवसेनेचे दसरा मेळावाचा दसरा मेळावा त्यांचा आयोजित केला जातो शिवसेनेकडनं। तर काय वाटतं यावेळेस दोन्ही ठाकरे बंधू एकत्र तो मेळावा आयोजित केला पाहिजे? सन्माननीय राजसाहेब जे आता ठरवतील त्याच्यावरती आम्ही हे करू। साहेबांनी जर आवाज दिला तर आम्ही नक्कीच वाजत गाजत, ज्या आम्ही पण पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहोत, जर साहेबांनी आवाज दिला तर आम्ही वाजत गाजत दसऱ्याचं सोनं लुटायला आम्ही जाऊ। ताई, त्या पद्धतीने आपण पाहिलं की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आलेले आहेत। नेमके त्या कार्यकर्त्यांमध्ये कसा उत्साह आहे, कारण पालिका निवडणुका देखील येत आहेत? नक्कीच दरवेळेला प्रत्येक वेळेला महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर उतरून मराठी असेल, मराठीचा मुद्दा असेल किंवा राजसाहेब जे जे मुद्दे देत होते त्यानुसार रस्त्यावर उतरून आंदोलनं करत होतो। त्यामुळे सन्माननीय राजसाहेब जेव्हा आज अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर या दौऱ्यासाठी येत आहेत आणि पालिका निवडणुका असतील, नगरपालिकांच्या निवडणुका असतील, त्यासाठी जे काही ते आदेश देतील त्याचं नक्कीच आम्ही पालन करणार आहोत। एकीकडे आपण पाहिलं की ठाकरे आणि मनसे हे दोन्ही एकत्र गेल्या काही दिवसापासून अनेक मोर्चापासून सगळ्या गोष्टींमध्ये एकत्र दिसतात। आजही असे ठाकरे गटाचे काही कार्यकर्ते आहेत का, फक्त मनसे कार्यकर्ते आहेत, काय नेमकं? आज खरं तर साहेबांनी फक्त मनसेच्या आमच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांचा हा मेळावा आहे, त्यामुळे फक्त महाराष्ट्र सैनिकच आपल्याला इथे दिसतील। तुम्हाला काय वाटतं की येणारा दसरा मेळावा आहे, दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र हा मेळावा केला पाहिजे? मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी आज हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत आणि खरोखर खूप चांगली गोष्ट आहे। महाराष्ट्र सैनिकांमध्ये असेल किंवा शिवसैनिकांमध्ये असेल आनंदाचं वातावरण आहे, त्यामुळे दसरा मेळावा असेल हा आम्ही वाजत गाजत इथून आम्ही निघणार आहोत। ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसापासून आपण दोन्ही बंधू एकत्र आलेत, एका स्टेजवरती आले, मोठा उत्साह महाराष्ट्रामध्ये दिसतोय। येणाऱ्या काळामध्ये दसरा मेळावा हा शिवसेनेचा मोठा असतो, उद्धव ठाकरे देखील या ठिकाणी मेळावा आयोजित करणार आहेत। मनसेची काय, म्हणजे आपण मनसेचे पदाधिकारी आहात, आपल्याला काय वाटतं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका स्टेजवरती या मेळाव्यावरती असले पाहिजे? सुरुवात म्हणजे जी मराठी भाषेच्या विषयावरून जे झालं आहे आणि मराठी भाषेसाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले, तर सर्व महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचा आनंद आहे। बाकी जे साहेब डिसिजन घेतील, जो निर्णय घेतील त्या निर्णयानुसार सगळं महाराष्ट्र सैनिक काम करेल। मात्र आपण गुढीपाडव्याच्या दिवशी ज्या पद्धतीने आपला मेळावा असतो त्या ठिकाणी मोठमोठ्या पद्धतीने राज ठाकरे जे आहेत ते आपल्या कार्यकर्त्यांना संबोधतात। यावेळेला दसरा मेळाव्याला दोन्ही बंधू विकासासाठी एकत्र यावे अशी भावना आहेत, अशी महाराष्ट्रामधील जी जनता आहे त्यांची तर भावना आहे। पण मनसैनिक फक्त राजसाहेबांचा आदेश फॉलो करतात। राजसाहेब जो आदेश देतील त्या आदेशाचं पालन तंतोतंत महाराष्ट्र सैनिक करणार। दोन्ही बंधू एकत्र मेळावा घेत असेल तर आपल्यामध्ये कसा उत्साह? नक्कीच आम्हाला उत्साह वाढणारच आणि हे दोन्ही बंधू एकत्र येऊन नक्कीच आम्ही काहीतरी महाराष्ट्राला करून दाखवू आणि नक्कीच आमची दोघांची सत्ता येणार।
एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणी मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. मात्र आता राज ठाकरे नेमका येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देतात आणि येणाऱ्या दसरा मेळाव्यामध्ये राज ठाकरे देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मेळाव्यामध्ये उपस्थित राहतात का हा प्रश्न असला तरी कुठंतरी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आणि दोघी बंधू एकत्र आले. राजसाहेबांनी आदेश दिले तर आम्ही देखील मोठ्या जोशामध्ये त्या ठिकाणी जाऊ आणि दसऱ्याचं सोनं लुटू अशा प्रकारचं वक्तव्य या ठिकाणी कार्यकर्त्यांकडनं केले जात आहे. कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, अंबरनाथ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.